जय शिवराय मित्रांनो, मी सुशील कैलास गणोरे, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब मंचावरती. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जो थ्रिलर ट्रेक आहे आपल्या नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर मध्ये, जो सगळ्यात थ्रिलर ट्रेक आहे, थ्रिलर मोहीम म्हणता येईल त्याला, हरिहरगडाला. हरिहरगड हा त्र्यंबकपासून अवघ्या एक 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. हर्षवाडीमध्ये यायला लागतं. हर्षवाडीमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला पूर्ण धुक्यात हरवलेला आहे हा गड. आता मग दिसत होता पार्किंगमध्ये होतो. मागच्या बाजूला जर बघाल तर इकडच्या बाजूला ही पार्किंग आहे. पार्किंगमध्ये गाड्या लावून आणि तुम्ही या गाड्याची ही मोहीम चालू करू शकता. या गाड्याला येण्यापेक्षा या हर्षवाडीत आल्यानंतर तुम्हाला जे पावती फाडावी लागते, एक 30 रुपयाची, अभि हो 30 रुपयाची पावती आहे आणि पार्किंगची काय असेल ती. अशा पद्धतीने तुम्हाला एक 50-60 रुपये खर्च येईल आणि गाड्याची चढाई सुरू करू शकता. आज आपल्याबरोबर जे गिर्यारोहक आलेले आहे, बरेचसे वाढलेले गिर्यारोहक आहे. आपले स्पेशल धबधबा प्रेमी आप्पासाहेब, त्याच्यानंतर भानुदास भाऊ, मागच्या बाजूला आपले मुंबईचे गिर्यारोहक आपण यांना याच्यामध्ये मलंगच्या ट्रेकला आपल्याबरोबर बघितलेलं असेल, आणि आपले नेहमीचे ट्रेकर अभिभाऊ. तर आपण आता या मोहिमेला सुरुवात करूया. चलो चलते. खूपच मजा येणार आहे. 80 डिग्रीमध्ये या ज्या किल्ल्याच्या ज्या पायऱ्या आहे 80 डिग्रीमध्ये सरळ अशा चढायच्या आपल्याला, आणि पुढच्या बाजूला गेल्यावर रात्री स्वप्नात येईल असा पॅच आपल्याला आज एक्सप्लोर करायचा आहे. चलो चलते. मित्रांनो, हरिहरगडाची जी चढाई आहे ती अतिशय सोपी आहे, जोपर्यंत आपण त्या पायऱ्यांपर्यंत जात नाही. पायऱ्यांपर्यंत गेल्यानंतर जी चढाई आहे ती खूपच अवघड आहे, आणि अवघड म्हणण्यापेक्षा जास्त अवघड नाही. पकडायला वगैरे पायऱ्यांना सगळं केलेलं आहे तिथं. पण मग जो पॅच आहे, म्हणजे खाली बघितल्यानंतर जे चक्कर येण्याचे प्रकार वगैरे काही ना होतात ते अवघड आहे. बाकी काही एवढं विशेष नाही आहे. बाकी वरती गडावर गेल्यानंतर धान्य कोठार, एक ध्वजस्तंभ आहे, असं बाकी विशेष काही नाही वरती. परंतु हा जो फोर्ट आहे हा खास फक्त याच्या 80 डिग्रीच्या ज्या पायऱ्या आहे याच्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि वरती आता मी जे बघतोय इतकी गर्दी आहे, इतकी गर्दी आहे. आज आपण 2 वा 2:30 वाजता या मोहिमेला सुरुवात करतोय, आणि कदाचित 7-8 वाजले आपल्याला खाली यायला, तर काही अडचण नाही, एवढी गर्दी आहे. चला चालूया पुढे. हरिहरला येत असेल तर खाण्यापिण्याची चिंता करू नका. येताना भरपूर ठिकाणी असे स्टॉल्स वगैरे आहे. पाण्याच्या बाटल्या म्हणा, खाण्यापिण्याच्या वस्तू, बिस्किटचे पुडे वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील. इवन वर जरी गेले तुम्ही तर वरच्या बाजूला सुद्धा बरेचसे 1-2-3 दुकानं आहे का जिथं आपल्याला जास्त पैसे देऊन का होईना पण खाण्यापिण्याच्या वस्तू मिळतील. वरती गेले तर त्यांच्याबरोबर बार्गेनिंग नका करू, कारण इथून वरपर्यंत जायचं आहे घेऊन त्यांना, आणि तिथं ते थोड्या जास्त म्हणजे जास्त महाग विकतात, तर घेऊन टाका, काही अडचण नाही आहे. आपण आता पुढे जाऊया. मित्रांनो, आपण जवळपास हाफे मार्कच्या आसपास आलेलो आहे. मागच्या बाजूला जर दिसत असेल, मागा जो धुक्यात हरवलेला हरिहर होता, आता तो पूर्णपणे मोकळा झाला. मागच्या बाजूला इथं दिसत असेल तुम्हाला, हां ओके, ही आहे पूर्ण 80 डिग्रीची हे, आणि इथं जी आहे ती खाच आहे. या खाचेमधून आपल्याला पूर्ण वरती जायचं आहे. अशा पद्धतीने हा पूर्णपणे ही मोहीम आहे. या साईडने आपल्याला आता इकडे वरती खूप गर्दी आहे दिसत असेल इथं, तर मागच्या साईडला आज खूप गर्दी आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही
वीकडेजला यायचा प्रयत्न केला का जेणेकरून सुट्टीमध्ये गर्दी नसेल, पण प्रमाणाच्या बाहेर गर्दी आजसुद्धा. आपण आता वरती जाऊया. पण मग आता आपण हरिहर किल्ल्याच्या ट्रेकच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचलोय. इथं बऱ्यापैकी दोन्ही तिन्ही साईडनी दुकानं दिसत आहे म्हणजे चांगली सोय पाण्याची वगैरे, बिस्किट वगैरे इथं घेऊ शकता तुम्ही, काकडी वगैरे. पण आजूबाजूच्या परिसरात बिस्लेरीच्या बॉटल्स वगैरे बराचसा फार कचरा केलेला आहे. तर आपण इथपर्यंत येतोय, बऱ्याचशा ब्लॉगमध्ये मी तेच सांगत असतो की स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा. इथं सगळं अपोजिटच दिसतंय, बोलण्यातच मजा नाही. त्यामुळं चला पुढे. ज्या पायऱ्या आहे त्याच्या जवळ पोचलोय. समोरच्या बाजूला जर दिसत असतील तर या आहे हरिहरच्या पायऱ्या. मागच्या वेळेस आपण जो मागचा फोर्टचा जो मोहीम घेतली होती तो आहे भास्करगड. हा आहे भास्करगड या साईडचा. इथे आपण गेलो होतो, मस्त ट्रेकला मजा आली त्या. आणि मागच्या बाजूला जर बघाल तर ही आहे वैतरणा डॅम. अशा पद्धतीने इथून अजून पण आपल्याला ज्यावेळेस हरिहरच्या टॉपला जाऊ आपण तर तिकडनं ब्रह्मगिरी दिसतो. तसंच भास्करगड तर आता इथूनच दिसतोय, वैतरणा पण दिसतं. वैतरणा डॅम व्यवस्थितरित्या दिसतं. आता वरती गेल्यानंतर अजून आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसतं, देवीचं मंदिर आहे, त्यानंतर शंकराची पिंड, नंदी, त्यानंतर पाण्याचे टाके, नंतर एक खाणं वगैरे ठेवण्याचे जे गृह आहे ते. त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा अजून काही गोष्टी त्या बघायला मिळतात. ऐतिहासिकदृष्ट्या या गडाचं महत्त्व जर बघायला गेलो तर ऐतिहासिकदृष्ट्या या गडाची स्थापना आपल्याला बघायला नाही मिळत की हा गड कधी स्थापन झालेला आहे. पण या गडावर जे राज्य होतं ते अहमदनगरच्या निजामशहाचं राज्य होतं. शहाजीराजांनी या गडावर हा गड जिंकून घेतला होता निजामशाहीची स्थापना करण्यासाठी. तर 1636च्या सुमारास हा गड शहाजीराजांनी जिंकला होता. या गडावर शहाजीराजांनी आपलं वास्तव्य केलेलं आहे. त्यानंतर या गडाची जी उंची आहे ती 3675च्या जवळपास, म्हणजे 3675 फूट इतकी आहे. जास्त काही नाही आहे. चढाईसाठी एकदम साधा सोपा गड आहे. फक्त जर 80 डिग्रीच्या या पायऱ्या जर चढायचं ठरलं तेच अवघड आहे फक्त, बाकी विशेष काही असं हे नाही आहे. या पायऱ्यांवर चढण्याचाच तो थरार खूप चांगला आहे जो आपण अनुभवू शकतो. नक्कीच स्वप्नात सुद्धा येतात जसं माझ्या मागच्या वेळेस आल्या होत्या. चला आपण आता वरती या गडाची चढाई सुरू करायची आहे. चालूया पुढे. फायनली मित्रांनो, एक दुर्ग भ्रमंतीचं वेळ म्हणता येईल याला. का मागच्या व्हिडिओला आपल्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्यामुळं एक इन्स्पायरेशन मिळतं. इन्स्पायरेशनने आम्ही अजून नवनवीन ठिकाणी जाऊन आणि आपल्यापर्यंत नवनवीन माहित्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. या सह्याद्रीत फिरणं म्हणजे एक वेळच पाहिजे माणसाला. इथं येऊन आणि रिस्की पॅचेस खूप असतात. जसं की या फोर्टवर आल्यानंतर जो रिस्की पॅच बघता येईल आपल्याला की 80 डिग्रीमध्ये या पायऱ्या आहे. अशा पद्धतीने हा सह्याद्री आहे. अभेद्य, अशक्य, सुंदर सह्याद्री, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हरिहरच्या पायऱ्यांना आता आपण चढायला सुरुवात केली. 80 डिग्रीच्या पायऱ्या म्हणजे आपण मागच्या बाजूला बघू शकतो. आणि वरती जाताना जी मजा येते. शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी.
जागा नाही राहिलं. अरे परत काय येणार आहे का इथे? बघू शकतो कातळ पूर्ण लागलेलं आहे आपल्याला. आता आपल्याला मागच्या बाजूला जायचं. सॉरी. फायनली मित्रांनो, आपण हरिहरचा जो रिस्की पॅच होता तो पूर्ण चढून वरती आलोय. इथून आपल्याला वरती आलोय. आता आमचे आप्पा खूपच खुश आहे एकदम का हरिहरचा यांनी पॅच पुरा पार केलेला आहे. मजा येते. आणि थोडा काही इतिहास तुम्हाला सांगितला, जास्त इतिहास नाही या गाड्याचा. आता आपण वरचे जे सगळे पॉईंट आहे ते बघण्यासाठी जात आहोत. चालूया पुढे. मित्रांनो, हरिहर गडावर आल्यानंतर आपल्याला एक सुस्थितीत एकच वास्तू दिसते. आणि ही एकच वास्तू आहे या हरिहर गडावर जी सुस्थितीत आहे आणि टिकून आहे. यानंतर कुठल्याही वेगळ्या वास्तू बघायला मिळते नाही. कदाचित हे धान्य कोठार आहे या गडावरचं. दुसऱ्या महाल वगैरे कुठलेही काही बघायला मिळत नाही. जे मंदिरं बघितले आपण, पाण्याचे टाके बघितले,
या गोष्टी अजून पण चांगल्या स्थितीत आहे. बाकी आता आपल्याला वरती जो पिक पॉईंट आहे तिथं जायचं आहे. पिक पॉईंटवर जाऊ, तिथं फोटोशूट वगैरे आपलं करून घेऊ आणि आपण गड उतार होणार आहोत. आता हा जो पॉईंट आहे हा बघून झालेला आहे. पिक पॉईंटच्या दिशेने जाऊया आपण. फायनली मित्रांनो आपण हरिहर गडाच्या पिक पॉईंटवर पोहोचलेलो आहे. पिक पॉईंटवर आल्यानंतर जो आनंद भेटलाय खूपच छान. ज्या 80 डिग्रीमध्ये पायऱ्या होत्या त्या आपण चढून आलो. खूपच गर्दी होती, पण गर्दीमध्ये पण का होईना आपण या गडाची पूर्ण मोहीम पूर्ण केलेली आहे आता. आणि आता आपण या गडावर गडउतार होण्यास सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, या गडाच्या व्हिडिओचा ज्यावेळेस मी पूर्ण प्रसारण टाकेल तर नक्कीच आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका की आपल्याला व्हिडिओ कसे वाटतात, काय वाटतं. आणि व्हिडिओला लाईक करत चला. लाईक खूप कमी पडता. 500-1000 लोक जर व्हिडिओ बघत असतील तर ॲटलिस्ट 100-200 तरी लाईक्स पाहिजे तर मजा वाटते जरा. आणि हा व्हिडिओ आपल्या परिजनांबरोबर शेअर करायला विसरू नका. तसेच त्या पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग हा व्हिडिओ आता मी इथेच संपवतो. जय शिवराय.